मे महिन्याचं कडक ऊन अंगाची लाही लाही करत होतं. दुपारचे 12 वाजून गेले होते. खोलीतला जुना पंखा कंकरशा आवाज करत फिरत होता. पण त्यातून येणारी हवा गरमच होती. अभिजित बेचैनपणे खोलीत फेऱ्या मारत होता. घामाने त्याचा टी शर्ट पूर्ण भिजला होता. कधी तो खिडकीतून रस्त्याकडे पाहायचा, कधी टेबलावर ठेवलेल्या पुस्तकाकडे, तर कधी देवघरातल्या छोट्याशा कृष्णाच्या फोटोसमोर हात जोडून उभा राहायचा. त्याच्या ओठांवर एकच प्रार्थना होती, देवा यावेळी मला हरवू नकोस. माझ्यासाठी नाही, पण माझ्या बाबांसाठी. सलग 2 वर्ष अपयशाने त्याचा आत्मविश्वास तुटला होता. प्रत्येक वेळी गावात गेल्यावर लोकांचे टोमणे, नातेवाईकांचे प्रश्न, वडिलांच्या डोळ्यात लपलेलं दुःख त्याला आतून पोखरून टाकायचं. तरीही त्याचे बाबा प्रत्येक वेळी म्हणायचे, बाळा, जो पडल्यावर पुन्हा उभा राहतो त्यालाच जग सलाम करतं. आज निकालाचा दिवस होता, पण स्वतःचा निकाल पाहायचाही त्याच्यात हिंमत नव्हती. त्याच्याकडे इंटरनेट असलेला मोबाईल नव्हता. गावाहून मोठ्या कष्टानं पाठवलेल्या पैशात त्यानं फक्त साधा कीपॅड फोन घेतला होता. काल रात्री सावनीनं त्याचा हात धरून सांगितलं होतं, उद्या बाबांकडे वर्तमानपत्र आलं की सर्वात आधी मी तुझा निकाल बघेन. देवाने न्याय केला असेल तर सर्वात आधी तुझ्या चेहऱ्यावरचं हसू मी पाहीन. हे शब्द आठवताच अभिजितच्या चेहऱ्यावर क्षणभर हसू उमटलं. पण लगेचच भीतीनं त्याची जागा घेतली. तो पुन्हा खिडकीजवळ गेला. रस्ता ओस पडला होता. प्रत्येक पावलाचा आवाज त्याला सावनीसारखाच वाटत होता. पण प्रत्येक वेळी निराशाच हाताला लागत होती. अभिजित ज्या घरात भाड्याने राहत होता त्या घराचे मालक गणपत काका होते. साधे, प्रामाणिक, कष्टाळू. त्यांची मुलगी सावनी फारशी शिकलेली नव्हती, पण माणुसकीच्या शाळेत ती खूप मोठी होती. गेल्या 2 वर्षात तिनं अभिजितसाठी जे काही केलं होतं ते कदाचित आयुष्यभर कोणीच करू शकणार नव्हतं. ती स्वतःच्या वाट्याचं दूध त्याच्यासाठी ठेवायची. घरात भाजी कमी पडली तरी त्याच्या ताटात भरपूर वाढायची. त्याच्याकडे रॉकेल संपलं की स्वतःच्या घरातून लपवून आणायची. एकदा तर अभिजितला अभ्यासासाठी लागणारं महाज पुस्तक घेण्यासाठी तिनं स्वतःच्या सोन्याचे कानातले विकले होते. अभिजितला जेव्हा हे कळलं तेव्हा त्यानं रागानं विचारलं, तू वेडी झाली आहेस का? माझ्यासाठी एवढं मोठं पाऊल का उचललंस? सावनी शांतपणे हसली होती. तुझं स्वप्न पूर्ण झालं तर माझे कानातले पुन्हा येतील, पण तुझं स्वप्न हरवलं तर ते कोणत्या दुकानात मिळेल? त्या एका वाक्यानं अभिजितचं डोकं खाली झुकलं होतं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. सावनीनं त्याचे अश्रू पुसत हळूच म्हटलं, माझ्यावर एक उपकार करशील? अभिजितनं विचारलं, काय? ती हसत म्हणाली, मोठा अधिकारी हो, बस एवढंच. तेवढ्यात दारावर टकटक झाली. अभिजितचं हृदय अक्षरशः धडधडू लागलं. तो धावत दाराकडे गेला. दारा उघडताच सावनी समोर उभी होती. उन्हामुळे तिचा गोरा रंग, चेहरा लालबुंद झाला होता. कपाळावर घामाचे थेंब चमकत होते. श्वास जोरात चालू होता. तिच्या हातात वर्तमानपत्र घट्ट पकडलेलं होतं. अभिजित काही बोलणार इतक्यात ती दमलेल्या आवाजात म्हणाली, आधी पाणी दे, मग सांगते. अभिजितने घाईघाईनं तिला पाण्याचा ग्लास दिला. पाणी पिऊन झाल्यावर ती काही क्षण शांत उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण डोळ्यात अश्रू चमकत होते. अभिजितचं धैर्य संपलं. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, सावनी, काहीतरी बोल ना. मी पुन्हा नापास झालो का? सावनीने काहीच उत्तर दिलं नाही. तिने वर्तमानपत्र त्याच्या हातात दिलं. पिवळ्या मार्करनं एका सीट नंबर भोवती गोल काढलेला होता. अभिजितने थरथरत्या हाताने तो नंबर वाचला. तो त्याचाच होता. काही क्षण तो जागच्या जागी स्तब्ध उभा राहिला. त्याला स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वास बसत नव्हता. तो पुन्हा नंबर पाहू लागला, पुन्हा आणि पुन्हा. अचानक त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. तो खाली गुडघ्यांवर बसला आणि वर्तमानपत्र छातीशी धरून रडू लागला. सावनीही रडत होती. ती त्याच्याजवळ बसली होती आणि म्हणाली, बघितलंस, मी म्हणाले होती ना, देव उशीर करतो पण अन्याय करत नाही. अभिजितनं तिच्याकडे पाहिलं. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला, हे यश माझं नाही सावनी, हे तुझं आहे. तू नसतीस तर मी 2 वर्षापूर्वीच हार मानली असती. सावनीने हलकंसं हसत त्याचे ओठ बोटाने बंद केले. आज धन्यवाद म्हणायचा दिवस नाही, आज हसायचा दिवस आहे. ती उठली. मुद्दाम रागाचा आव्हानात म्हणाली, ऐका कलेक्टर साहेब, आता नाक्यावरच्या श्री गणेश मिष्टान्न भंडारातून माझ्यासाठी 3 किलो रसगुल्ले आणलेच पाहिजे, नाहीतर मी तुमच्याशी बोलणार नाही. अभिजित तिच्याकडे पाहतच राहिला. त्यानं तिचा हात अलगद हातात घेतला आणि स्वतःच्या छातीवर ठेवला. सावनी, ऐक, किती जोरात धडधडतंय. सावनी लाजून हात सोडवत म्हणाली, अहो, असं कोण करतं? अभिजित हसत म्हणाला, जे खरं प्रेम करतात ते. सावनीचा चेहरा लाल झाला. ती ओढणीनं चेहरा झाकत हसली आणि धावत खोलीबाहेर निघून गेली. तिच्या पैंजणांचा आवाज मात्र बराच वेळ अभिजितच्या कानात घुमत होता. त्यानं वर्तमानपत्र पुन्हा उघडलं. सीट नंबर, नाव, यशस्वी हा शब्द पुन्हा पुन्हा वाचू लागला. प्रत्येक वेळी डोळे भरून येत होते. काही क्षणांनी त्याच्या डोक्यात अचानक गरगरायला लागलं. सकाळपासून निकालाच्या तणावानं त्यानं पाण्याचा घोटसुद्धा घेतला नव्हता. तो हळूच पलंगावर बसला आणि पोटावरती हात ठेवला. भूक आता असह्य झाली होती. त्यानं खिशात हात घातला. 2 10 रुपयांच्या नोटा, काही नाणी आणि एक जुनी बसची तिकीट, एवढंच त्याच्या हातात आलं. तो हसला, पण त्या हास्यामागे वेदना होती. मोठा अधिकारी झालो, पण आता पोटभर जेवायलाही पैसे नाहीत.
तो स्वतःशीच पुटपुटला. त्यानं संपूर्ण खोली पालथी घातली. चादरीखाली, उशीत, जुन्या पुस्तकांमध्ये, कपड्यांच्या खिशात, देवघरामागे, डब्यामध्ये. जिथे जिथे कधीतरी पैसे लपवले असतील ती शक्यता होती, तिथे तो शोधत राहिला. शेवटी त्याच्या हातात एकूण 120 रुपये जमा झाले. त्या नोटा हातात धरून तो बराच वेळ शांत बसला. त्याच्या डोळ्यासमोर बाबांचा चेहरा तरळला. आज बाबा किती आनंदी होतील, असा विचार मनात येताच दुसरा विचार त्याला छळू लागला. त्याच्या बाबांकडे फोन नव्हता. गावातल्या महादेव काकांच्या घरी एकमेव टेलिफोन होता. जेव्हा अभिजितचा फोन यायचा तेव्हा बाबा तिथे धावत जायचे. पण महादेव काका नेहमीच चिडायचे. कधी म्हणायचे फोन बंद आहे, कधी मुद्दाम वायर काढून ठेवायचे. एकदा तर अभिजितने स्वतः पाहिलं होतं. बाबा दारात उभे होते आणि महादेव काका हातात वायर धरून म्हणत होते, अरे काय करणार, फोनच खराब आहे. त्या दिवशी बाबा रिकाम्या नजरेनं घरी परतले होते. ते दृश्य आठवताच अभिजितच्या डोळ्यात अश्रू दाटले. नाही, आज मी स्वतः जाईन. बाबांना मिठी मारून सांगेन, बाबा तुमचा मुलगा यशस्वी झाला. त्यानं पटकन आपले कपडे बॅगेत भरले. 2-3 पुस्तकं, काही वही, एक फोटो आणि आईने गावाहून दिलेला छोटासा गंधाचा डबा काळजीपूर्वक ठेवला. एवढ्यात त्याच्या मनात विचार आला, या पैशात मी गावाला जाऊ शकतो किंवा जेवू शकतो, दोन्ही नाही. तो काही क्षण विचार करत राहिला आणि मग स्वतःशीच म्हणाला, भूक नंतर भागवता येईल, पण बाबांच्या डोळ्यातील आनंद पाहण्याची ही संधी पुन्हा मिळणार नाही. इतक्यात दारावर पुन्हा टकटक झाली. अभिजितच्या चेहऱ्यावर हसू आलं. ही नक्की सावनीच असेल. त्यानं दार उघडलं. समोर सावनी उभी होती. तिच्या हातात मोठं पितळेचं ताट होतं. त्यावर स्वच्छ पांढरा रुमाल झाकलेला होता. ती काही न बोलता आत आली. टेबलावरती ताट ठेवलं आणि हळूच म्हणाली, मला माहीत होतं तू अजून जेवला नाहीस. अभिजित आश्चर्यानं तिच्याकडे पाहू लागला. तुला कसं कळलं? सावनी हसली. तुझा चेहरा पुस्तकासारखा आहे, मला वाचायला येतो. अभिजितनं ताटावरील रुमाल बाजूला केला आणि त्याचे डोळे विस्पारले. गरमागरम पुलाव, वांग्याचं भरीत, कोबीची भाजी, तुपाच्या पोळ्या, लोणचं, दही, शेव्यांची खीर. ताट अक्षरशः प्रेमानं भरलेलं होतं. त्याच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. तो दाटलेल्या आवाजात म्हणाला, सावनी, तुझ्या या उपकाराचं ओझं मी आयुष्यभर उतरवू शकणार नाही. सावनीचा चेहरा क्षणात गंभीर झाला. तिनं त्याच्या डोळ्यातील अश्रू ओढणीनं अलगद पुसले आणि म्हणाली, पुन्हा असं बोललास ना तर माझ्याशी कधीच बोलणार नाही. प्रेमाला उपकार म्हणतात का? मी तुझ्यासाठी जे करते ते कोणतं कर्तव्य नाही. ती माझी इच्छा आहे, माझा आनंद आहे. ती थोडी थांबली. तिचा आवाज थरथरला. तू जेवला नाहीस की माझ्या घशातून घास उतरत नाही. अभिजित, तू हसला नाहीस की मला झोप लागत नाही. आणि तू हरलास तर मी जिंकून काय करणार? अभिजित काहीच बोलू शकला नाही. त्यानं तिचे दोन्ही हात हातात घेतले. देवाने मला आयुष्यात काही दिलं नसलं तरी एक गोष्ट मात्र खूप मोठी दिली आहे. सावनीने हळूच विचारलं, काय? तो तिच्याकडे पाहत म्हणाला, तू. सावनीचे डोळे पाणावले. ती हसली, पण ते हसू अश्रूंनी भिजलेलं होतं. ती म्हणाली, आधी जेव, नाहीतर तुझी बायको होण्याआधीच मला तुझ्यावर रागवायची सवय लागेल. अभिजित मोठ्यानं हसला. कित्येक दिवसांनी त्याच्या हसण्यात मनापासून आनंद होता. तो ताटासमोर बसला. पहिला घास तोंडात टाकताच त्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. आईच्या हातच्या जेवणानंतर इतकं चविष्ट जेवण आज पहिल्यांदा खातोय, तो म्हणाला. सावनीने हलकंच उत्तर दिलं, मग आजपासून ही चव लक्षात ठेव, कारण आयुष्यभर तुला हीच चव मिळणार आहे. हे बोलून ती लाजली आणि खाली मान घालून उभी राहिली. तिच्या त्या निरागस चेहऱ्याकडे पाहत अभिजितच्या मनात एकच विचार आला, देवा, या मुलीचं सुख माझ्या आयुष्यापेक्षा मोठं असू दे. अभिजितने शांतपणे संपूर्ण जेवण संपवलं. प्रत्येक घासाबरोबर त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. जेवणाची चव इतकी सुंदर होती की त्याला स्वतःच्या आईच्या हातच्या स्वयंपाकाची आठवण झाली. ताट बाजूला ठेवत तो काही क्षण शांत बसून राहिला. सावनी त्याच्याकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. जणू तिनं स्वतः जेवण केलं नसावं, पण अभिजितला पोटभर जेवताना पाहून तिचं पोट भरलं होतं. अभिजितने तिच्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, सावनी, एक दिवस मी तुला इतकं सुख देईन की तुला आयुष्यात पुन्हा कधी अश्रू ढाळावे लागणार नाहीत. सावनी हसली, पण तिच्या डोळ्यात वेदना होती. ती म्हणाली, मला महाल नको, सोनं नको, दागिने नको. तू आयुष्यभर माझा हात सोडू नकोस, एवढंच पुरेसं आहे. अभिजित तिच्यासमोर उभा राहिला. हा हात मी कधीच मृत्यू आल्यापर्यंत सोडणार नाही. सावनीनं पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवला. असं अपशकुनी बोलू नकोस. काही क्षण दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. त्या शांततेत हजारो भावना होत्या. शब्दांची गरज नव्हती. थोड्या वेळानं अभिजितनं त्याची बॅग उचलली. खोलीत शेवटची एक नजर फिरवली. हीच ती खोली होती जिथे त्याने उपाशीपोटी अभ्यास केला, अपयशानंतर रात्रभर रडला होता आणि याच खोलीत सावनीनं त्याला पुन्हा पुन्हा जगायला शिकवलं होतं. तो दाराकडे निघाला. इतक्यात सावनीनं मागून त्याचा हात धरला. तिचा हात थरथरत होता. अभिजित वळून तिच्याकडे पाहू लागला. सावनीचे डोळे भरून आले. ती अचानक त्याच्या मिठीत शिरली आणि मोठ्याने रडू लागली.
तिचे अश्रू अभिजितच्या छातीवर पडत होते. अभिजितनं तिच्या डोक्यावरनं प्रेमानं हात फिरवला. "अगं वेडे, एवढं का रडतेस? मी कायमचा जात नाही, लवकरच परत येईन." सावनी रडतच म्हणाली, "मला भीती वाटते अभिजित, खूप भीती वाटते." "कशाची?" "बाबा माझ्यासाठी मुलगा पाहत आहेत. सरकारी नोकरी आहे म्हणे. ते माझं लग्न लावून देतील. जर तू वेळेत आला नाहीस ना, तर माझं शरीर जिवंत असेल, पण आत्मा आधीच मरेल." अभिजितचा चेहरा गंभीर झाला. त्यानं तिचे दोन्ही खांदे पकडले. "माझ्याकडे बघ." सावनीने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. "तू माझ्यावर विश्वास ठेवतेस ना?" "माझ्या स्वतःपेक्षाही जास्त." "मग ऐक, मी नक्की येईल. आणि जर गणपत काकांनी तुझ्यावर लग्नासाठी जास्त दबाव टाकला, तर त्यांना हे वर्तमानपत्र दाखव. त्यांना सांग, ज्याच्यासाठी मी वाट पाहतोय तो शब्दाचा पक्का आहे. मी स्वतः येऊन तुझा हात मागेन." सावनीने हुंदका देत विचारलं, "खरंच येशील ना?" अभिजितने तिच्या डोळ्यात डोळे घालत उत्तर दिलं, "या जगातला प्रत्येक माणूस मला विसरला तरी चालेल, पण मी तुला कधीच विसरणार नाही." हे ऐकताच सावनी पुन्हा त्याच्या मिठीत शिरली. काही क्षण दोघेही तसेच उभे राहिले. वेळ जणू थांबली होती. बाहेर हवा वाहत होती, पण त्या छोट्याशा खोलीत फक्त दोन धडधडणारी हृदयं आणि त्यांच्या श्वासाचा आवाज ऐकू येत होता. काही वेळानं अभिजितनं तिच्या डोळ्यातील अश्रू अलगद पुसले. तिच्या कपाळावरती प्रेमानं चुंबन घेतलं आणि हसत म्हणाला, "हस ना, मला रडणारी सावनी अजिबात आवडत नाही." सावनीनं अश्रूमधून हसण्याचा प्रयत्न केला. "तू परत आलास की मी रोज हसेन." अभिजितनं बॅग खांद्यावर ठेवली आणि दाराबाहेर पडला. सावनी दारात उभी राहून त्याला जाताना पाहत होती. तो रस्त्याच्या वळणापर्यंत गेला. एकदा मागे वळून पाहिलं. सावनी अजूनही तिथेच उभी होती. दोघांनी दूरवर एकमेकांकडे पाहत हसण्याचा प्रयत्न केला, पण दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते. अखेर अभिजित नजरेआड झाला. सावलीनं दाराची चौकट घट्ट पकडली आणि हळूच पुटपुटली, "देवा, माझा विश्वास कधीच तुटू देऊ नकोस. मला माझा अभिजित परत दे." त्या दिवशी त्या दोघांनाही माहीत नव्हतं की नियतीनं त्यांच्या प्रेमाची अजून खूप मोठी परीक्षा ठेवली होती. अभिजित बसस्थानकावरती पोचला तेव्हा संध्याकाळचे 4 वाजले होते. उन्हाचा कडाका कमी झाला होता, पण त्याच्या मनातल्या भावनांचं वादळ मात्र वाढतच होतं. बस सुटायला अजून 10 मिनिटं होती. तो खिडकीजवळच्या सीटजवळ बसला आणि नकळत खिशातून सावनीनं दिलेलं वर्तमानपत्र काढलं. सीट नंबरभोवती तिनं केलेला पिवळा गोल अजूनही तसाच होता. त्यानं त्या गोलावर अलगद हात फिरवला आणि मनात म्हणाला, "या कागदावर फक्त माझा निकाल नाही, तुझ्या त्यागाची सही आहे सावनी." बस हळूहळू गावाकडे निघाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवीगार शेतं दिसत होती, पण अभिजितच्या डोळ्यासमोर मात्र वारंवार सावनीचा चेहरा येत होता. कधी तिचं निरागस हसू, कधी तिचे डोळे, तर कधी निरोप घेताना तिच्या गालावरनं ओघळणारे अश्रू. तो डोळे मिटून बसला. नकळत त्याच्या ओठांवर शब्द आले, "मी येईन सावनी, काहीही झालं तरी येईन." रात्री उशिरा बस गावाच्या वेशीवर थांबली. अभिजित खाली उतरला. पुढच्या क्षणी त्याचे पाय जागच्या जागी थबकले. संपूर्ण गाव त्याच्या स्वागतासाठी उभं होतं. ढोल ताशांचा गजर सुरू होता. मुलं फुलं उधळत होती. वृद्धांच्या चेहऱ्यावर अभिमान होता. कुणीतरी मोठ्याने ओरडलं, "आपला अभिजित आला, आपला अधिकारी आला." क्षणात अनेक हार त्याच्या गळ्यात पडले. गावकऱ्यांनी त्याला खांद्यावर उचललं. "अभिजितचा विजय असो." अशा घोषणा संपूर्ण गावात घुमू लागल्या. अभिजितच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. त्याला आठवलं, याच गावातून तो एकेकाळी फाटकी बॅग घेऊन शहरात गेला होता. कित्येक जण म्हणाले होते, "याच्याकडून काही होणार नाही." आज तेच लोक टाळ्या वाजवत त्याचं स्वागत करत होते. काही वेळातच मिरवणूक त्याच्या घरासमोर आली. दारात त्याची आई आरतीचं ताट घेऊन उभी होती. तिचे हात थरथरत होते. डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. बाजूलाच त्याचे बाबा उभे होते. चेहऱ्यावरती सुरकुत्या वाढल्या होत्या. केस अधिक पांढरे झाले होते. पण मुलाला पाहताच त्यांच्या डोळ्यात विलक्षण तेज आलं. अभिजित खांद्यावरनं खाली उतरला आणि धावत जाऊन आईवडिलांच्या पायांवर कोसळला. "आई बाबा," एवढंच त्याच्या तोंडून बाहेर पडलं. त्याचे बाबा त्याला उठवत म्हणाले, "नको रे बाळा, आज आम्ही तुझ्या पाया पडायला पाहिजे." अभिजित घाबरून म्हणाला, "बाबा, असं बोलू नका." बाबांनी त्याला घट्ट मिठी मारली. त्यांचा आवाज भरून आला होता, "शाब्बास रे माझ्या लेकरा. आज तू फक्त परीक्षा पास झाला नाहीस, तू तुझ्या बापाचं आयुष्य सार्थ केलंस. आजपासून लोक मला माझ्या नावाने नाही, अभिजितचे बाबा म्हणून ओळखतील." आईनं त्याच्या डोक्यावरनं हात फिरवत विचारलं, "बाळा, जेवला होतास ना?" अभिजित हलकंच हसला, "हो आई, पण आज तुझ्या हातचं जेवण खायचं आहे." आईनं त्याचा चेहरा दोन्ही हातात धरला, "आज मी तुला स्वतःच्या हातानं घास भरवणार." घरात प्रवेश करताच अभिजितची नजर देवघराकडे गेली. तिथे रोजप्रमाणे दिवा तेवत होता. त्यानं शांतपणे देवासमोर नतमस्तक होत मनात म्हटलं, "देवा, आज जे काही आहे ते माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे आणि एका मुलीच्या निस्वार्थ प्रेमामुळे आहे." पण त्या क्षणी त्याला कल्पनाही नव्हती की जिच्यामुळे तो आज इथपर्यंत पोचला आहे, ती सावनी काही महिन्यांनी त्याच्या आयुष्यातून अचानक नाहीशी होणार होती. आणि त्या एका घटनेमुळे त्याचं संपूर्ण आयुष्य पुन्हा एकदा उद्ध्वस्त होणार होतं. गावात अभिजितच्या स्वागताची चर्चा अनेक दिवस सुरू होती. सकाळी घराबाहेर पडला की प्रत्येकजण त्याला थांबवून अभिनंदन करायचा.
कोणी म्हणायचं माझ्या मुलालाही तुझ्यासारखं शिकवायचं आहे, तर कोणी त्याच्या बाबांचा हात हातात घेऊन म्हणायचं काका खरंच तुमचं भाग्य मोठं आहे. अभिजितचे बाबा अभिमानानं छाती ताठ करून चालायचे. पूर्वी जे लोक त्यांच्या गरिबीची चेष्टा करायचे तेच आता आदराने नमस्कार करत होते. कधी कधी बाबा हसत म्हणायचे, अहो माझा मुलगा कलेक्टर आहे, कलेक्टर. आई लगेच त्यांना चिडवत म्हणायची, अहो अजून ट्रेनिंगही बाकी आहे. पण बाबांचं उत्तर ठरलेलं असायचं, माझ्यासाठी तो त्या दिवशीच कलेक्टर झाला होता ज्या दिवशी त्यांना हार मानली नाही. हे ऐकून अभिजितच्या डोळ्यात नकळत पाणी यायचं. रात्री जेवताना बाबा त्याच्या शेजारी बसायचे. बाळा, शहरात खूप कष्ट झाले ना? अभिजित हसायचा. कष्ट झाले बाबा, पण तुमचा विश्वास माझ्यासोबत होता. बाबा शांतपणे म्हणाले, विश्वास तर होता रे, पण अनेक रात्री मी देवासमोर बसून रडलो आहे. लोक म्हणायचे तुझा मुलगा काही करू शकणार नाही, पण मी देवाला एकच सांगायचो, माझ्या मुलाची परीक्षा घे, पण त्याची स्वप्न मोडू नकोस. हे ऐकून अभिजितने बाबांचा हात घट्ट धरला. बाबा, आता तुमच्या डोळ्यात पुन्हा कधी अश्रू येणार नाहीत. काही दिवसांनी अभिजितच्या नावाचं ट्रेनिंग लेटर आलं. संपूर्ण घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण पसरलं. आईने देवाला साखर ठेवली, बाबांनी गावभर पेढे वाटले. दुसऱ्या दिवशी अभिजित ट्रेनिंगसाठी रवाना झाला. ट्रेनिंगचे दिवस कठीण होते. पहाटेपासून रात्रीपर्यंत अभ्यास, शारीरिक परिश्रम, कायद्याचे वर्ग, प्रशासनाचे धडे. पण या सगळ्या धावपळीतही दिवसातून एक क्षण असा नव्हता की त्याला सावनीची आठवण आली नाही. रात्री उशिरा हॉस्टेलच्या खोलीत एकटाच बसला की तो खिशातून तिचा छोटासा फोटो काढायचा. त्या फोटोकडे पाहत हसत म्हणायचा, अजून थोडे दिवस, मग मी येतो तुला घेऊन. सावनीकडे फोन नव्हता, पत्र लिहिणंही शक्य नव्हतं, त्यामुळे त्यांच्या कोणताही संपर्क झाला नव्हता. पण अभिजितला तिच्यावर विश्वासावर पूर्ण भरोसा होता. ती माझी वाट पाहत असेल, तो स्वतःशीच म्हणायचा. अनेक महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर अखेर त्याची नियुक्ती झाली. सरकारी बंगला, गाडी, चालक, कर्मचारी. एका क्षणात त्याचं आयुष्य बदललं होतं. पण त्याच्या मनात मात्र अजूनही तीच छोटीशी भाड्याची खोली होती आणि त्या खोलीत लाल ओढणी नेसून उभी असलेली सावनी. पहिला पगार हातात पडताच त्याने एक क्षणही न दवडता पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. सरकारी गाडी शहराच्या रस्त्यावरून धावत होती. जुन्या आठवणी प्रत्येक वळणावर त्याची वाट पाहत होत्या. अचानक त्याची नजर त्या जुन्या मिठाईच्या दुकानावर पडली. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्याला सावनीचं ते वाक्य आठवलं, कलेक्टर साहेब, माझ्यासाठी 3 किलो रसगुल्ले आणलेच पाहिजेत. अभिजित लगेच गाडीतून उतरला. दुकानात जाऊन म्हणाला, रसगुल्ले, गुलाबजाम, काजू कतली, पेढे, दुकानात जे जे उत्तम आहे ना ते सगळं प्रत्येकी 2-2 किलो पॅक करा. दुकानदार आश्चर्याने म्हणाला, साहेब एवढी मिठाई? अभिजित हसला. आज अनेक वर्षांचं एक वचन पूर्ण करायचं आहे. मिठाईचे मोठे बॉक्स गाडीत ठेवण्यात आले. अभिजितचा आनंद शब्दात मावत नव्हता. त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. तो मनात विचार करत होता, आता अचानक तिच्यासमोर उभं राहिलो की ती आधी रागवेल, मग रडेल आणि शेवटी हसेल. त्यानं गाडी सरळ गणपत काकांच्या घरासमोर थांबवली. घर तसंच होतं, पण अंगणातली गजबज हरवली होती. दरवाजाजवळची तुळस कोमजली होती. भिंतीवरती काळ्याच्या खुणा दिसत होत्या. अभिजितचं मन अचानक अस्वस्थ झालं. तो हळूहळू घरात शिरला. हॉलमध्ये एका जुन्या खुर्चीवर गणपत काका बसले होते. काही वर्षातच ते खूप म्हातारे दिसू लागले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज हरवलं होतं. अभिजित त्यांच्या पाया पडला. काकांनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि क्षीण आवाजात म्हणाले, आलास बाळा? मला खात्री होती तू एक दिवस नक्की येशील. अभिजितने त्यांचा हात हातात घेतला. काका, तब्येत कशी आहे? आणि सावनी कुठे आहे? दिसत नाही. हे नाव कानावर पडताच गणपत काकांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांच्या थरथरणाऱ्या ओठातून शब्द बाहेर पडले, सावनी घर सोडून गेली बाळा. हे ऐकून अभिजितच्या पायाखालची जमीन सरकली. काय? काय म्हणालात काका? अभिजितच्या तोंडून शब्दच फुटेना. त्याचा आवाज थरथरत होता. त्यानं घाईघाईनं गणपत काकांच्या खुर्चीजवळ गुडघे टेकले. सावनी घर सोडून गेली म्हणजे? कुठे गेली? कोणासोबत गेली? ती ठीक आहे ना? प्रश्नांवरती प्रश्न विचारताना त्याचा श्वासही अडकत होता. गणपत काकांनी डोळे मिटले. त्यांच्या गालावरनं अश्रू हळूहळू ओघळू लागले. काही क्षणांनी ते तुटलेल्या आवाजात म्हणाले, कोणासोबत नाही रे बाळा, ती एकटीच निघून गेली आणि त्या दिवसापासून आजपर्यंत तिचा काहीच पत्ता नाही. अभिजितच्या हातातल्या मिठाईचा एक बॉक्स खाली पडला. झाकण उघडलं. रसगुल्ले जमिनीवर विखुरले. पण त्याचं त्याकडे लक्षही नव्हतं. त्याला वाटत होतं जणू कोणीतरी त्याच्या छातीतून हृदय काढून घेतलं आहे. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, हे कसं झालं काका? मला सगळं सांगा. एकही गोष्ट लपवू नका. गणपत काकांनी खोल श्वास घेतला. तू गेल्यानंतर सुरुवातीचे काही महिने ती रोज आनंदात असायची. प्रत्येक सकाळी दारात उभी राहून पोस्टमनची वाट पाहायची. प्रत्येक संध्याकाळी रस्त्याकडे बघत बसायची. हातात तेच वर्तमानपत्र असायचं ज्यात तुझा निकाल आला होता. त्या वर्तमानपत्रात ती जणू एखाद्या देवाच्या फोटोसारखी जपायची. अभिजितचे डोळे पाण्याने भरले. गणपत काका पुढे म्हणाले, मी विचारायचो, बाळा काय बघतेस इतकं? तर हसून म्हणायची, बाबा माझं भविष्य.
मला काहीच समजत नव्हतं. त्यांनी थरथरत्या हाताने डोळे पुसले. नंतर गावातले लोक माझ्या मागे लागले. मुलगी मोठी झाली, लग्न लावा. मीही एक स्थळ पाहायला सुरुवात केली. एक मुलगा होता, सरकारी कार्यालयात नोकरी करत होता. मला वाटलं मुलगी सुखात राहील. अभिजितने डोकं खाली घातलं. त्याला सावनीचा निरोप घेतानाचा चेहरा आठवला. लग्न ठरलं त्या दिवसापासून माझी सावनी बदलली. ती हसायची बंद झाली, जेवण कमी झालं. रात्री उशिरापर्यंत त्या वर्तमानपत्राला छातीशी धरून बसून राहायची. मी विचारलं तर एकच उत्तर द्यायची, तो येईल बाबा. माझा अभिजित मला न्यायला नक्की येईल. गणपत काकांचा आवाज आता पूर्णपणे भरून आला होता. लग्नाच्या आदल्या रात्री ती माझ्याजवळ आली. पहिल्यांदाच तिनं मला तुझ्याबद्दल सगळं सांगितलं. तुझे कष्ट, तुझी स्वप्न, तिचं प्रेम, तुझं दिलेलं वचन, सगळं सगळं. ती माझे पाय धरून रडत होती. म्हणाली, बाबा अजून काही दिवस थांबा, तो नक्की येईल. पण ते बोलता बोलता थांबले. अभिजितने डोळ्यात पाणी आणून विचारलं, मग? गणपत काका दोन्ही हातांनी चेहरा झाकत रडू लागले. मी तिच्यावर विश्वास ठेवला नाही रे बाळा. मला वाटलं ती फक्त लग्न टाळण्यासाठी असं बोलते आहे. मी तिचं एकही वाक्य ऐकलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या खोलीचा दरवाजा उघडला तर खोली रिकामी होती. पलंगावर ते वर्तमानपत्र होतं आणि त्याखाली एक चिठ्ठी. अभिजितचा श्वास अडकला. काय लिहिलं होतं त्या चिठ्ठीत? गणपत काकांनी कपाटातून काळजीपूर्वक एक जुना कागद काढला. तो अजूनही जपून ठेवला होता. थरथरणाऱ्या हातांनी त्यांनी तो अभिजितच्या हातात दिला. त्या चिठ्ठीवरती लिहिलं होतं, बाबा मला माफ करा. मी तुमची वाईट मुलगी नाही, पण मी दुसऱ्या कोणाची पत्नी होऊ शकत नाही. ज्याच्यासाठी मी जगले त्याच्याशी केलेलं वचन मी मोडू शकत नाही. तुम्ही म्हणायचात ना, प्रेम म्हणजे विश्वास, म्हणून मी त्याच्या शब्दावर विश्वास ठेवते आहे. जर तो आला तर त्याला सांगा मी शेवटच्या श्वासापर्यंत त्याचीच वाट पाहीन. चिठ्ठी वाचून अभिजितच्या हातातून तो कागद खाली पडला. त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा अक्षरशः पूर वाहू लागला. तो गणपत काकांच्या पायावर डोकं ठेवून रडू लागला. माझी चूक झाली काका. मी उशीर केला. मी माझं वचन वेळेवर पूर्ण करू शकलो नाही. गणपत काकांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि स्वतःही रडत म्हणाले, नाही बाळा, चूक तुझी नाही, चूक माझी आहे. मी माझ्या मुलीवर विश्वास ठेवला नाही. आज रोज देवाला एकच प्रार्थना करतो, एकदा तरी माझी सावनी मला दिसू दे. मग देवाने मला लगेच नेलं तरी चालेल. घरभर शांतता पसरली होती. एका कोपऱ्यात ठेवलेले मिठाईचे बॉक्स तसेच पडले होते आणि अभिजितला जाणवत होतं की त्या मिठाईचा गोडवा आता आयुष्यभर त्याच्या ओठापर्यंत पोचणारच नाही. अभिजित बराच वेळ निशब्द बसून राहिला. त्याच्या हातात अजूनही ती चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीवर पडणारे त्याचे अश्रू शाई पुसून टाकत होते. त्यानं थरथरत्या हातानं ती चिठ्ठी छातीशी घट्ट धरली आणि डोळे मिटले. त्याच्या मनात फक्त एकच विचार घुमत होता, सावनी, मी आलो होतो, पण खूप उशीर झाला. काही क्षणांनी तो हळूहळू उठला. जमिनीवरती पडलेले मिठाईचे बॉक्स त्याने उचलले, गणपत काकांसमोर ठेवले. काका आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. अभिजित हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, काका, ही मिठाई सावनीसाठी आणली होती. ती म्हणाली होती ना, कलेक्टर साहेब, माझ्यासाठी 3 किलो रसगुल्ले आणलेच पाहिजेत. मी तिचं वचन पूर्ण करायला आलो होतो, पण त्याचा आवाज पुन्हा भरून आला. पुढचं वाक्य तो बोलूच शकला नाही. गणपत काकांनी मिठाईच्या बॉक्सवर हात ठेवला आणि रडत म्हणाले, बाळा, आज जर ती असती ना, तर तुझ्या येण्याच्या आनंदानं संपूर्ण गल्लीला मिठाई वाटली असती. अभिजितनं त्याच्या पायांना स्पर्श केला. काका, मी सावनीला शोधेन. जिवंत असेल तर तिला तुमच्यासमोर आणीन. आणि तो थोडा थांबला. आणि जर नियतीनं काही वेगळंच लिहिलं असेल तरी तिचा शेवटचा श्वास कुठे गेला हे शोधल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. गणपत काकांनी त्याचा हात घट्ट धरला. बाळा, हजारो लोकांनी शोधलं, पोलिसात तक्रार केली, नातेवाईकांकडे चौकशी केली, पण माझी मुलगी जणू पृथ्वीवरूनच नाहीशी झाली. अभिजितच्या डोळ्यात आता अश्रूंऐवजी निर्धार होता. तो म्हणाला, काका, मी आता फक्त अभिजित नाही, माझ्याकडे अधिकार आहे, माणसं आहेत, साधनं आहेत. मी संपूर्ण शहर पालथं घालेन, पण सावनीला शोधल्याशिवाय परतणार नाही. त्या रात्री अभिजित सरकारी विश्रामगृहात गेला, पण संपूर्ण रात्र त्याच्या डोळ्याला डोळा लागला नाही. समोर टेबलावर सावनीची चिठ्ठी पडली होती. तो पुन्हा वाचत होता. प्रत्येक वेळी शेवटची ओळ त्याच्या हृदयात खंजिरासारखी घुसत होती. जर तो आला तर त्याला सांगा मी शेवटच्या श्वासापर्यंत त्याचीच वाट पाहीन. पहाट होताच त्यानं त्याच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना बोलावलं. गेल्या काही वर्षात बेपत्ता झालेल्या प्रत्येक तरुणीची नोंद माझ्या टेबलावर पाहिजे. प्रत्येक आश्रम, प्रत्येक महिला निवारा, प्रत्येक रुग्णालय, प्रत्येक पोलीस ठाणं, कुठेही माहिती मिळाली तरी मला लगेच कळलं पाहिजे. अधिकारी त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होते. त्यांना पहिल्यांदाच त्यांच्या कलेक्टरच्या डोळ्यात इतकं दुःख दिसत होतं. दिवस गेले, आठवडे गेले, महिने गेले. अभिजितनं मुंबईचा एकही कोपरा सोडला नाही. रेल्वे स्टेशन, बस स्थानक, मंदिर, आश्रम, सरकारी रेकॉर्ड्स, जुन्या फाईल्स, जिथे जिथे आशेचा एक किरण दिसायचा तिथे तो स्वतः जायचा. पण प्रत्येक वेळी त्याच्या हातात निराशाच यायची. हळूहळू शोधाचं वेळ त्याच्या आयुष्याचा भाग बनलं. दिवस सरकारी कामात जायचा, रात्री सावनीच्या आठवणीत. घरी आईवडील आता त्याच्या लग्नाचा विषय काढू लागली. आई फोटो दाखवायची, बाबा समजावून सांगायची, बाळा, आयुष्य थांबत नाही.
पण अभिजित प्रत्येक वेळी शांतपणे एकच उत्तर द्यायचा, बाबा, माझं आयुष्य अजूनही तिच्याजवळच थांबलं आहे. एकदा तर आई रडत म्हणाली, ती जर परत आली नाही तर? अभिजित खिडकीबाहेर पाहत हळू आवाजात म्हणाला, मग मी आयुष्यभर तिची वाट पाहीन. कारण वाट पाहणं तिनं मला शिकवलं आहे. काळ पुढे सरकत होता, पण अभिजितच्या हृदयातलं घड्याळ त्या दिवसावरच थांबलं होतं, ज्या दिवशी सावनीनं त्याच्या छातीवर हात ठेवून त्याच्या हृदयाचे ठोके ऐकले होते. त्याला माहीत नव्हतं, नियतीने त्याच्या भेटीसाठी अजून एक अनपेक्षित वळण राखून ठेवलं होतं आणि ती भेट त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार ठरणार होती. असं काही महिने नव्हे तर जवळजवळ 3 वर्ष निघून गेले. काळ बदलला, ऋतू बदलले, अनेक लोकांच्या आयुष्यात नवीन माणसं आली. पण अभिजितच्या आयुष्यात मात्र एकच नाव कायम होतं, सावनी. त्यानं तिचा शोध घेणं कधीच सोडलं नाही. प्रत्येक नवीन बेपत्ता व्यक्तीच्या फाईलमध्ये त्याला सावनीचा चेहरा दिसायचा. प्रत्येक गर्दीत त्याची नजर तिचा शोध घ्यायची. अनेक वेळा एखादी लाल ओढणी दिसली की तो गाडी थांबवून धावत जायचा. पण प्रत्येक वेळी निराशाच हाताला लागायची. त्या सततच्या अपयशानं तो आतून पूर्णपणे तुटून गेला होता. दिवसातून तो जिल्हाधिकारी म्हणून हजारो लोकांचे प्रश्न सोडवायचा, पण रात्री स्वतःच्या आयुष्याचा प्रश्न मात्र सोडवू शकत नव्हता. हळूहळू त्यानं स्वतःला एकटं ठेवायला सुरुवात केली. सरकारी बंगला मोठा होता, पण त्या बंगल्यातील प्रत्येक भिंत त्याला एकटेपणाची जाणीव करून द्यायची. एके रात्री तो बाल्कनीत उभा होता. मुसळधार पाऊस पडत होता. त्याला अचानक आठवलं, पावसात भिजत सावनी मातीचा दिवा घेऊन त्याच्या खोलीत यायची. ओढणीच्या गाठीत लपवलेले बदाम त्याच्या हातात ठेवून म्हणायची, सकाळी खा, बुद्धी वाढेल. त्या आठवणीने त्याचे डोळे भरून आले. त्याच रात्री त्यानं पहिल्यांदा दारूची बाटली हातात घेतली. कदाचित यामुळे आठवण कमी होईल असा त्याचा समज होता. पण झालं उलटंच. प्रत्येक घोटागणिक सावनी आणखी स्पष्ट दिसू लागली. तिचं हसू, तिचा आवाज, तिचे अश्रू, सगळंच. दुसऱ्या दिवशी त्यानं स्वतःला आरशात पाहिलं. डोळ्याखाली काळी वर्तुळं, वाढलेली दाढी, चेहऱ्यावर कायमची उदासी. तो स्वतःलाच ओळखू शकत नव्हता. अशातच एके दिवशी त्याचा बालपणीचा मित्र विक्रम त्याला भेटायला आला. अरे, उद्या माझ्या घरी जेवायला यायचं, काही कारण नाही ऐकणार. अभिजितनं नकार दिला. मन नाही. विक्रम हसला. म्हणूनच तर बोलावतोय. घरात बसून माणूस अजून तुटतो. घरी आईबाबांनीही आग्रह केला. शेवटी अभिजित तयार झाला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो सरकारी गाडीतून विक्रमच्या गावाकडे निघाला. बाहेर काळे ढग जमले होते. थंड वारा वाहत होता. त्यानं गाडीतील रेडिओ सुरू केला. त्यावर जुनं प्रेमगीत लावलं. गाण्याचे शब्द कानावर पडताच त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. त्याने रेडिओ बंद करण्याचा प्रयत्न केला, पण हात थांबला. हेच गाणं. तो पुटपुटला. सावनीला खूप आवडायचं. गाडी पुढे जात होती आणि आठवणी मागे धावत नव्हत्या. त्या तर त्याच्याबरोबरच बसल्या होत्या. त्याला आठवलं, लाईट गेली की सावनी दिवा घेऊन यायची. अभ्यास करताना ती समोर बसून त्याच्याकडे बघत राहायची. तो रागानं म्हणायचा, अगं बाहेर जा, माझं लक्ष विचलित होतं. ती खळखळून हसायची, माझ्या चेहऱ्यावर काय लिहिलंय? पुस्तकापेक्षा जास्त इंटरेस्टिंग आहे का? तो काही बोलू शकत नसे. ती मुद्दाम अजून जवळ बसायची. कलेक्टर साहेब, आधी मला बघा, मग पुस्तक बघा. त्या आठवणीने त्याचा बांध पुन्हा फुटला. त्यानं गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. सीट खालून दारूची बाटली काढली. झाकण उघडलं. एक मोठा घोट घेतला. का गेलीस सावनी? तो रडत म्हणाला. एकदा सांगितलं असतंस कुठे आहेस तर संपूर्ण जग पालथं घालून तुला आणलं असतं. काही वेळाने त्याने डोळे पुसले. गाडी पुन्हा सुरू केली. सुमारे 2 तासांनी तो विक्रमच्या घरासमोर पोचला. विक्रम धावत बाहेर आला. अरे, अखेर आलास? त्यानं अभिजितला घट्ट मिठी मारली. दोघे आत गेले. जुन्या आठवणी, शाळेच्या गप्पा, बालपणीच्या खोड्या. बराच वेळ हसत बोलत बसले. बाहेर विजांचा कडकडाट सुरू होता. इतक्यात विक्रमची पत्नी हॉलमध्ये आली. तिने अभिजितला नमस्कार केला आणि विक्रमला म्हणाली, ऐका, बाजारातून सामान घेऊन या. पाऊस सुरू झाला तर दुकानं बंद होतील. विक्रम उठला. मी लगेच येतो. तोपर्यंत तू अभिजितसाठी गरम चहा तयार कर. असं म्हणून तो बाहेर गेला. अभिजित खिडकीजवळ उभा होता. पावसाचे थेंब काचांवर आदळत होते. तो पुन्हा एकदा आठवणींच्या जगात हरवला. त्याला अजिबात कल्पना नव्हती की पुढच्या काही मिनिटातच त्याचं संपूर्ण आयुष्य बदलणार होतं. आणि 3 वर्षापासून ज्याचा तो शोध घेत होता ती व्यक्ती त्याच्यापासून फक्त काही पावलांच्या अंतरावरती होती. अभिजित खिडकीतून बाहेर पडणाऱ्या पावसाकडे पाहत होता. थंड वाऱ्याची झुळूक त्याच्या चेहऱ्यावरती येऊन आदळत होती. पण त्याच्या मनातली आग काही शांत होत नव्हती. त्यानं डोळे मिटले. पावसाचा प्रत्येक थेंब त्याला सावनीची आठवण करून देत होता. इतक्यात विक्रमची पत्नी ट्रेमध्ये गरमागरम चहा घेऊन आली. भाऊजी, चहा घ्या. बाहेरचं वातावरण बघता चहाची मजा काही वेगळी असते. अभिजितनं हलकंसं हसत कप हातात घेतला. दोघांचं बोलणं सुरू झालं. विक्रमची पत्नी म्हणाली, तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे. इतक्या मोठ्या पदावर जाऊनही तुम्ही अजिबात बदलला नाहीत. अभिजित शांतपणे म्हणाला, माणूस पदानं मोठा होत नाही, त्याच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांमुळे मोठा होतो. त्याच्या आवाजातली वेदना तिला जाणवली, पण तिने विषय बदलला. तेवढ्यात स्वयंपाकघरातून अचानक मोठा आवाज आला. एखादं मोठं भांडं खाली पडलं असावं. विक्रमची पत्नी चिडून मोठ्याने ओरडली.
अगं सावनी, किती वेळा सांगितलंय नीट काम कर. रोज रोज भांडी फोडतेस. जर काम जमत नसेल तर निघून जा इथून. सावनी हे नाव कानावर पडताच अभिजितच्या हातातला चहाचा कप थरथरू लागला. गरम चहा त्याच्या हातावर सांडला, पण त्याला त्याची जाणीव झाली नाही. त्याचं हृदय एवढ्या जोरात धडधडत होतं की जणू छातीतून बाहेर पडेल. तो अविश्वासानं विक्रमच्या पत्नीकडे पाहत म्हणाला, काय नाव घेतलं तुम्ही? ती सहजपणे म्हणाली, अहो आमच्याकडे कामाला आहे ना एक मुलगी, सावनी. थोडी वेडीच आहे बिचारी. नेहमी म्हणते मी एका कलेक्टरची वाट पाहते, तो मला न्यायला येईल. आम्हालाही सुरुवातीला तिची दया यायची, पण आता. ती हसण्याचा प्रयत्न करू लागली. अभिजितला मात्र एक शब्दही ऐकू येत नव्हता. त्याच्या कानात फक्त एकच वाक्य घुमत होतं, मी एका कलेक्टरची वाट पाहते. तो क्षणाचाही विलंब न करता सोफ्यावरनं उठला आणि अक्षरशः धावत स्वयंपाकघराकडे गेला. दाराशी पोहोचून त्याचे पाय अचानक थांबले. समोर एक क्रूश शरीराची मुलगी जमिनीवर बसून भांडी घासत होती. तिची लाल ओढणी आता फिक्की झाली होती. हातांवरती साबणाचा फेस होता. केस विस्कटलेले होते. चेहरा कोमेजलेला होता, पण तीच होती. ती सावनीच होती. अभिजितच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्याच्या ओठातून हळूच आवाज बाहेर पडला, सावनी. त्या एका आवाजाने जणू काळ थांबला. सावनीचे हात थबकले. तिनं हळूहळू मान वर केली. तिची नजर दारात उभ्या असलेल्या अभिजितवर पडली. काही क्षण ती त्याच्याकडे नुसतीच पाहत राहिली. महागडा पांढरा शर्ट, हातात सोन्याचं घड्याळ, चेहऱ्यावरती दाढी. हा तोच अभिजित आहे का? तिच्या डोळ्यांवरती विश्वास बसत नव्हता. पुढच्या क्षणी तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. तिचे ओठ थरथरले. ती कुजबुजली, अभिजित. ती उठली. तिचे पाय त्याच्याकडे धाव घ्यायला निघाले. पण 2 पावलं चालताच ती थांबली. तिनं स्वतःच्या हातांकडे पाहिलं. साबण, काळे डाग, भांड्यांचा मळ. मग तिने अभिजितच्या शुभ्र शर्टाकडे पाहिलं. तिचे दोन्ही हात हवेतच थांबले. ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, नको, माझे हात घाण आहेत. तुझा शर्ट खराब होईल. हे ऐकताच अभिजितचं हृदय तुटलं. तो धावत तिच्याजवळ गेला. तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाला, हे हात घाण नाहीत सावनी. हे हात माझं भविष्य घडवणारे हात आहेत. या हातांनीच मला उपाशी असताना घास भरवला. या हातांनी माझ्यासाठी दिवा पेटवला. या हातांनी माझ्या स्वप्नांना आधार दिला. या हातांपेक्षा पवित्र हात मी आजपर्यंत पाहिले नाहीत. इतकं बोलून त्याने तिला घट्ट मिठी मारली. सावनी मोठ्याने रडू लागली, अभिजित, मला माहीत होतं तू येशील. मला माहीत होतं. ती हुंदके देत बोलत होती. अभिजित तिच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाला, माफ कर सावनी, मी उशीर केला. पण आता कधीच तुला एकटं सोडणार नाही. त्या दोघांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू अनेक वर्षांच्या विरहाची साक्ष देत होते. स्वयंपाकघराच्या दारात उभे असलेले विक्रम आणि त्याची पत्नी स्तब्ध झाले होते. त्यांच्या डोळ्यातही नकळत पाणी आलं होतं. त्यांना त्या क्षणी समजलं, काही प्रेमकथा या फक्त प्रेमकथा नसतात. त्या विश्वास, त्याग आणि प्रतीक्षेची जिवंत उदाहरणं असतात. स्वयंपाकघरात काही क्षण पूर्ण शांतता पसरली होती. फक्त सावनीच्या हुंदक्यांचा आवाज आणि अभिजितच्या धडधडणाऱ्या श्वासाचा आवाज ऐकू येत होता. अनेक वर्षांनी भेटलेल्या त्या 2 जीवांना जणू वेळच थांबला होता. अभिजितनं हळूच सावनीचा चेहरा दोन्ही हातात घेतला. तिच्या गालांवर सुरकुतलेल्या अश्रूंच्या रेषा होत्या. उन्हात राबल्यामुळे तिचा गोरा चेहरा सावळा पडला होता. हातांवर जखमांचे छोटे छोटे वर्ण होते. मनगटावरती भाजल्याच्या खुणा होत्या. हे सगळं पाहून अभिजितच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, हे सगळं कसं झालं सावनी? तू कुठे होतीस इतकी वर्ष? मी वेड्यासारखा तुला शोधत होतो. सावनी काही बोलली नाही. ती फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. मग अचानक तिने हात पुढे करून अभिजितच्या गालाला स्पर्श केला. तू खरंच आहेस ना, की मी पुन्हा एखादं स्वप्न पाहते? अभिजितनं तिचा हात आपल्या गालावरती घट्ट दाबला. मी खरंच आहे वेडे. यावेळी तुला सोडून कुठेच जाणार नाही. हे ऐकताच सावनी पुन्हा त्याच्या मिठीत शिरली. इतक्यात विक्रम आणि त्याची पत्नीही स्वयंपाकघरात आले होते. विक्रम हळू आवाजात म्हणाला, अभिजित, काय चाललंय? हीच सावनी आहे का? अभिजितनं डोळे पुसत मान हलवली. हो, हीच सावनी. विक्रमची पत्नी जागच्या जागी थिजून उभी राहिली. तिच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. ती सावनीजवळ आली आणि रडत म्हणाली, मला माफ कर गं. मी तुला किती वेळा रागवलं, किती वेळा ओरडले. तू जे सांगायचीस त्यावरती मी कधीच विश्वास ठेवला नाही. सावनीने लगेच तिचे हात धरले. नाही ताई, तुमची काहीच चूक नाही. तुम्ही मला आसरा दिलात, 2 वेळचं जेवण दिलंत, माझ्यासारख्या बेघर मुलीला स्वतःच्या घरात ठेवलंत. तुमचे उपकार मी आयुष्यभर कधीच विसरणार नाही. विक्रमची पत्नी रडू लागली. अगं वेडे, आम्ही तुला नोकरानी समजत होतो आणि तू तर आमच्या घरची लक्ष्मी निघालीस. अभिजितनं सावनीकडे पाहत विचारलं, आता सगळं खरं खरं सांग. त्या रात्री घर सोडल्यानंतर काय झालं? सावनीने खोल श्वास घेतला. त्या रात्री मी घरातून निघाले. मला खात्री होती की तू येशील. पण लग्नाच्या दिवशी दुसऱ्याची होण्यापेक्षा घर सोडणं मला योग्य वाटलं. ती पुढे बोलू लागली. सुरुवातीला मी मंदिरात राहिले. तिथे प्रसाद खाऊन दिवस काढले. मग एका आश्रमात गेले. काही दिवस तिथे काम केलं. नंतर तिथूनही बाहेर पडावं लागलं.
कुणी भांडी घासायला ठेवलं, कुणी झाडू मारायला, कुणी स्वयंपाक करायला. जिथे काम मिळालं तिथे मी काम केलं. अभिजितचा प्रत्येक श्वास जड होत होता आणि मी तुला शोधत होतो. सावनी हलकंसं हसली. मला माहीत होतं. कसं? कारण मला तुझ्यावरती विश्वास होता. पण तुला माझा पत्ता तरी माहीत नव्हता. प्रेमात पत्त्याची गरज नसते अभिजित, विश्वासाची गरज असते. त्या एका वाक्यानं अभिजित पूर्णपणे कोसळला. त्यानं गुडघ्यावर बसून सावनीचे दोन्ही हात आपल्या डोक्यावरती ठेवले. मला माफ कर. तुझ्यावर इतकं दुःख आलं आणि मी तुझ्यासोबत नव्हतो. सावनीने पटकन त्याला उठवलं. असं बोलू नकोस. तू जर अधिकारी झाला नसतास तर माझ्या त्यागाचं व्यर्थ गेला असता. अभिजित तिच्याकडे पाहत म्हणाला, तू मला अधिकारी बनवलंस सावनी. मी फक्त परीक्षा दिली. काही क्षण दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. मग अभिजितनं तिचा हात आपल्या हातात घेतला आणि विक्रम समोर ठाम आवाजात म्हणाला, विक्रम, मी आज माझी सावनी घेऊन जातोय. विक्रम हसला. अरे, परवानगी कसली मागतोस? ती तर तुझीच वाट पाहत होती. अभिजितनं सावनीकडे पाहिलं. चल. सावनी 2 पावलं पुढे आली, पण अचानक थांबली. अभिजित, माझ्याकडे बदलायला चांगले कपडेही नाहीत. अभिजितच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तो हसतच म्हणाला, तू कोणते कपडे घातले आहेस याने मला काहीच फरक पडत नाही. तू माझ्यासोबत आहेस, बस. माझ्यासाठी तेच जगातलं सर्वात मोठं वैभव आहे. हे ऐकताच सावनीच्या चेहऱ्यावर अनेक वर्षांनी मनापासून हसू उमटलं. ती शांतपणे त्याच्यासोबत घराबाहेर पडली आणि अनेक वर्षांनी 2 विरहात हरवलेले पुन्हा एकदा एकाच वाटेवरती चालू लागले.